तर एक महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी दसरा मेळावा ते घेणार आहेत। आता जरांगेंनीही आरक्षणासाठी घेत असलेल्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचं आवाहन केलं आहे। त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठा समाज जमण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातच भाजपच्या आमदार पंकजा मुंडे दरवर्षी दसऱ्याला गोपीनाथ गडावर दसरा मेळावा घेतात। त्यामुळे बीडमध्ये यंदा दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा जरांगे आणि मुंडे आमने सामने येणार आहेत। मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे हे दोघेही आता दसरा मेळावा घेणार आहेत। अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। पुष्पवृष्टी सुरुवातीला केली जाते, तोपर्यंत स्वर देऊन हा सत्कार संपन्न होईल आणि त्यानंतर देवीदासजी शेंडगे व त्यांचे इतर सहकारी दसरा मेळाव्याला इतकं ताकदीने यायचं, याच्या आधी तुम्ही तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, महाराष्ट्रभरातले तालुके कधीच गेले नसतील। याच्या अगोदर इतक्या ताकदीने तुम्ही कधीच गेला नसता, इतक्या तुफान ताकदीने पेटवले।